नमस्कार. भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बटाटा चिप्स. चिप्स बनवण्यासाठी असे लांब आणि मोठे बटाटे घ्यायचे, म्हणजे आपल्या चिप्सला छान आकार येईल आणि तुटणारही नाही. तर चला आता आपण सुरुवात करूया. आता हे बटाटे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. आता आपण याचा साल काढून घेऊ. याप्रमाणे आपण सगळ्या बटाट्यांची अशी वरच्यावर साल काढून घेऊ. बटाटे साल काढून घेतले की पाण्यात टाकायचे, म्हणजे लाल होणार नाही. हे बघा, या पद्धतीने आपण सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतली आहे. हे बघा, असे छान मोठे मोठे किसून घ्यायचे, एकसारखे होतात असे. तुम्ही कोणत्याही प्रकारची किसणी वापरू शकता. हे बघा, असे मीडियम आकाराचेच किसून घ्यायचे. हे बघा, खूप पातळ पण नाही करायचे, खूप जाड पण नाही करायचे. हे इतका थिकनेस बरोबर आहे. हे आपण जेव्हा उकडतो आणि वाळवतो तेव्हा हे शिजून पातळ होतात. या पद्धतीने आपण सगळे चिप्स बनवून घेतले आहेत. आता आपण एकदा स्वच्छ धुवून रात्रभर या एका स्टीलच्या वाल्यामध्ये टाकून ठेवणार आहोत. हे बघा, असे धुवून घ्यायचे, म्हणजे आपले पांढरे शुभ्र चिप्स येण्यासाठी मदत होईल. मी इथे कुठेही तुरटी वगैरेचा वापर करणार नाही आहे. तुम्ही व्यवस्थित पाण्यात जर बुडवून ठेवले तर कधीच आपले चिप्स काळे पडणार नाहीत. आपण अशा एका मोठ्या डब्यामध्ये पाणी घेऊन असे चिप्स टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे चिप्स करून रात्रभर पाण्यात ठेवणार आहोत. एखादा कपडा त्याला झाकण बांधून ठेवा, झाकण लावू नका शक्यतो. आपण रात्रभर कपडा टाकून चिप्स ठेवले होते. आता आपण काढून बघू कसे झाले आहेत. हे बघा, असे रात्रभर ठेवल्याने होतात चिप्स. आता आपण याला 2-3 वेळा पाण्याने धुवून घेणार आहोत. हे बघा, मस्त दिसत आहे. आता आपण याला स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ. हे बघा, तुम्ही 5-6 तास ठेवून सुद्धा चिप्स बनवू शकता. एवढं रात्रभर ठेवायची गरज नसते कधी कधी. पण रात्रभर ठेवल्याने काय होतं की त्यातलं जे स्टार्च असतं ना जास्तीचं, ते निघून जातं. आता आपण चिप्स बाहेर काढून घेऊ आणि असं पाणी ठेवू शिजवून घेण्यासाठी. त्यात आपण मीठ टाकू. मिठाची चव घेऊन बघायचं आपण. कमी जास्त झालं तर पुन्हा टाकून घ्यायचं. पाण्याला उकळी आली की त्यात चिप्स टाकायचे. जेवढे बसतील तेवढेच टाकायचे. बॅचेस वाईज टाकले तर चालतात. मी आता साधारण माझ्या 3 ते 4 किलोचे साधारण मी 2-3 बॅचमध्ये ह्या पातेल्यामध्ये मी उकळी काढून घेणार आहे. मी तुम्हाला आता सांगते किती शिजवायचे ते. जास्त शिजवायचे नाही. हे बघा, असं बोटाने बघायचे. थोडंसं तुकडा झाला की समजायचं का आपले चिप्स शिजले आहे. चिप्स कमी शिजले तरी त्याची चव बदलते आणि जास्त शिजले तर त्याचे तुकडे पडतात. म्हणून कमीच शिजवायचे. आता आपण चिप्स एका भांड्यावर गाळणी ठेवून त्यात काढून घेऊ. हे बघा असे. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी घरातच पसरवते, कारण चिप्स वाळायला फारसं काही ऊन लागत नाही. आपण दुसऱ्या दिवशी उन्हात टाकू शकतो. आता मी एका साडीवर चिप्स पसरवणार आहे. हे बघा, असे एक एक चिप्स पसरवायचे, सगळे टाकायचे नाही. आणि मी सगळे चिप्स पसरून घेतले आहे आणि वरून पंखा चालू केला आहे. हे बघा किती सुंदर दिसत आहे.
हे बघा आपले चिप्स वाळवून तयार आहे. मी एक दिवस घरात वाळवले आणि दुसऱ्या दिवशी उन्हात टाकून घेतले. बघा किती छान वाळले आहे. तर बघू आता आपले चिप्स कसे तळून निघताय ते. आपण चिप्स तळून घेतले आहे आणि छान कुरकुरीत आणि रंगही छान आला आहे. हे बघा मस्त छान सुंदर दिसत आहे. अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीसाठी भारतीय रेसिपी मामच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.